पिंजऱ्यातला शेर वगैरे बोलले, पण शेर शेरच असतो ना, पिंजऱ्यातला चुकी कुठेही असो. पिंजऱ्यातल्या शेराने तुमचं डिपॉझिट झालं होतं. तुम्ही काहीतरी ते राणा काहीतरी कुत्रा असं काहीतरी बोलले. जब शहर में ऐसा हत्ती घूमता है ना, तब ऐसे कुत्ते बहुत घूमते हैं. तुम्ही ज्याच्या जीवावर बोलताय, तुम्ही कितीही कुणावर कशा कुणासोबत घेऊन बोला, त्याच्यावर बोला. तुमच्या सगळ्यासोबत खटायची माझी तयारी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि नीट वागा, नीट काम करा. चर्चा आहे की तुम्ही यशवंत सेनेच्या माध्यमातून उमेदवार दिली, रासपा सोबत फारकत घेतली आहे का आता भाजप सोबत जाणार आहे, अशी एक गंगाखेडमध्ये चर्चा आहे. बघा, आता सध्या जे आहे अस्तित्वात ते आहे. राजकारणामध्ये आज तुमचा कट्टर दुश्मन एवढा दोष होऊ शकतो. मित्र, आजची जी पत्रकार परिषद आहे ही फक्त आभार व्यक्त करण्यासाठी आहे. आणि या गंगाखेडच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला आणि विश्वासच नाही टाकला, ते बहुमत नगरसेवकामध्ये बहुमत आपला जवळजवळ 15 नगरसेवक, 26 पैकी 15 नगरसेवक निवडून दिले. त्याबद्दल मी गंगाखेडच्या सर्व जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना नतमस्तक होतो. तसेच आमच्या पूर्णेच्या जनतेने जो आम्हाला कौल दिला, खूप चांगला कौल पूर्णेच्या जनतेने दिला. त्या पूर्णेच्या जनतेचेही मी मनापासून खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि पूर्णेच्या जनतेला पण मस्तक होतो. आणि गंगाखेडच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तरी हार मी मानणार नाही. गंगाखेडनं मला खूप काय दिले, या अगोदरही मला खूप काय दिले, यापुढेही मला खूप काय गंगाखेड विधानसभा देणार आहे, प्रॉपर गंगाखेड शहर देणार आहे. मी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की माझ्या सर्व गंगाखेडच्या जनतेला, मतदारांना एवढंच मी सांगेन की होऊ शकतं माझ्याकडनं काही चूक झाली असेल, त्यामुळे माझा असं मला हरकत नाही. गड आला पण सिंह गेला. आणि आपल्या अध्यक्षाची सीट फक्त मला वाटतं 600 काहीतरी मतांना अशी पडलेली आहे. आणि बरंचसं आता त्याच्यात आपण जर काढायला गेलो, बोलायला गेलो तर बरंचसं असं काही बोलता येईल. पण मला आता कुठल्या कशावरही भाष्य करायचं नाही, कारण क्रॉसवरही बोलता येईल पण न बोललेलं बरं. कारण बोलून आता बाण निघून गेलेला असतो, त्यामुळे बोलून काही फायदा होत नाही, एवढं नुकसान होतं. त्यामुळे बोलायचंच नाही. आणि पुढे आपण कुठं चूक केली, आपण कशामुळे हरलो अध्यक्षाला, ह्याचं निश्चितच आपण एक थोडस आपलं चिंतन करायला पाहिजे. आणि मी निश्चित चिंतन करेन. आणि चिंतनच नाही, कशामुळे झालं, हे का झालं, हे निश्चित मी याच्यावर पूर्ण परिपक्व अभ्यास करेन. मी आता एवढंच सांगू शकतो, आता या निमित्ताने आभार तर आपण जनतेच्या मनाला या पत्रकार परिषदेमध्ये मी कुणावर टीका करणार नाही आता. पण टीकेला उत्तर फार, जर टीका होत असेल तर उत्तर देण्याची माझी तयारी, फार उत्तर चांगल्या प्रकारे देण्यात येईल. फक्त एकच बोलतो, काहींनी काहीतरी भाषा वापरली होती, इतक्या लवकर निवडून ताबडतोब एवढं असं रिॲक्ट करणं, तुमच्याजवळ बहुमतही नाही, तुम्ही आमच्यावर अवलंबून आहे, आम्ही जर पाठिंबा नाही तुम्ही काहीच करू शकणार, हे माहीत असताना तुम्ही जे बोलले, पिंजऱ्यातला शेर वगैरे बोलले, पण शेर शेरच असतो ना, पिंजऱ्यातला चुकी कुठेही असो. पिंजऱ्यातल्या शेराने तुमचं डिपॉझिट झालं होतं 8,000 मतं. आता माझ्या नगराध्यक्षांना 9,000 मतं पडले, 9,000-9,500 मतं पडले.
आणि तुम्हाला 3 तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये 8,000 मत आहे. तेव्हा पिंजऱ्यातच होतो मी. तर तुम्हाला असे म्हणते म्हणजे तुम्ही काहीतरी ते राणा काहीतरी कुत्रा असं काहीतरी बोलले. जब शहर में ऐसा हत्ती घूमता है ना तब ऐसे कुत्ते बहुत घूमते हैं. जब हत्ती चलता है तो कुत्ते तो बहुत भूखते हैं. ऐसे कुत्ते भूखने वालों को हत्ती कभी नजरअंदाज भी नहीं करता, देखता भी नहीं, मुझे देखता भी नहीं. वो अपने मस्त मसला डवला से डवला जब चलता रहता है. तो इसके लिए छेड़ो मत. अगर तुम छेड़ोगे तो तुम्हारी जन्म कुंडली मेरे पास है, तो वो निकालने मत लगाओ मेरे को. निकालूंगा ना तो मुंह दिखाने लायक नहीं रहोगे. इतना ही बोल रहा हूं. और ठीक से रहो, काम करना है. जनता ने तुमको दिया है, बहुमत तो दिया नहीं है. कोई भी ठहराव लेना तो मेरे बगैर तो होगा नहीं. तो ये होते हुए भी अगर इस तरीके से बातें कर रहे हो, अगर तुम्हारे को लगता है कि मैं इसको बोलूंगा उसको बोलूंगा, मेरा एक भी आदमी तुम्हारे को कभी बात में नहीं करेगा. एक भी आदमी तुमको मतलब फोड़ना दूर, एक भी आदमी माना तुमको बात में नहीं करेगा. और मतलब फोड़ना तो दूर, मतलब वो तो होगा ही नहीं. तुम तुम्हारे जो है ना वो संभालो, तुम तुम्हारे संभालो. इतना ही आपको हिम्मत दे रहा हूं. और अच्छा से करो. 2-2.5 साल 2 साल करना है, 2.5 साल करना है. अभी इसका मतलब दर्जा मला वाटते हिंदीत चालू केलं सर मी. आता मला ते हिंदीत काय करू ते काय कुठून शेअरपासून कंटिन्यू झालं. तर ते तुम्ही तुमचं सांभाळून ठेवा. आमच्या नादाला लागू नका. तुम्हाला दिलं जनतेनं, आमचा सपोर्ट घेऊन चालवायचा तर चालवा, आणि नसेल चालवायचं बघू. मग तुमच्याला काय होते माझ्याला काय होते ते बघू. त्याच्यामुळं नीट राहा. बोलायला किती येतंय आणि बोलतं कितीही माणूस, पण माझं जे आता खालचं हे आहे ना सगळं आलेलं 15, हेच तुम्हाला नीट करते. आता माझ्या नोकरीला 4 वर्षे. तोपर्यंत तयारी करा. तुम्ही काल बोलले मला वाटतं, तयारी करा. चांगली गोष्ट आहे. लढा. एकदा डिपॉझिट घातलेला आहे, डबल इंच असेल तर डबल घालतो आणखी. त्याच्यामुळं एक चुकीनं कशाला आपलं जसे म्हणतात ना ते हळकुंडाची गोष्ट आहे. काय बोला हळकुंडाची गोष्ट आहे. दुकान मांडलं. हळकुंड गौसलन त्याला दुकान मांडलं. उंदरानं बसलं, त्याला उंदरावर बसलं, त्याला गौसलन हळकुंड, आणि त्यानं मांडलं दुकान. अशी परिस्थिती आहे तुमची. आणि तुम्ही ज्याच्या जीवावर बोलताय, तुम्ही किती कुणावर कशा कुणासोबत घेऊन बोला त्याच्यावर बोला. तुमच्या सगळ्यासोबत खटायची माझी तयारी आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि नीट वागा, नीट काम करा. नसल नीट वागायचं ते माझे 15 आहेतच खाली तुम्हाला लावून ठेवलेले, बघतील काय करायचं. त्याच्यामुळे एवढं बस झालं की मला आजचा तुमचा जो समाचार थोडा घ्यायचा होता तो एवढा बस झाला. बाकी समाचार मला जे जे घ्यायचे, कोण कोण बोलते जे जे समाचार घेत करतो. उठ सूट तुम्हाला तो गंगाखेड शुगर दिसतंय आणि ते शेतकरी दिसते. हे दिसले होते तेव्हा तुम्ही 8,000वर राहिले. आता तेच दिसाले तुम्हाला त्याच्याच मागे लागत राहू. बघा काय होतंय ते. कुठे ड्रोन पाऊस पाडतो, कुठे कशाला पाडतो. आता नगरपर्यंत पैसे काही बघा ना आधी. तर त्याप्रमाणे मला वाटतं चांगलं राहावं, नीट राहावं. आणि निवडणूक संपलेली आहे, तर निवडणूक संपल्याच्या नंतर विरोधकांनी आणि सत्ताधारी जनाने त्यांनी नीट बसून काम केलं पाहिजे आणि शहराचा विकास केला पाहिजे. हे करायचं असेल तर निश्चित करू. आणि तुमची इच्छा नसेल
तर तुम्ही तुमच्या मार्गाने, आम्ही आमच्या मार्गाने. चला, धन्यवाद. विचारायला विचार. त्यांनी बोल लिंबेकर, अनवर बोल, तुला काही विचार. मला एक विचारायचं, हा? एवढ्या निवडणुकीमध्ये हा. एकही पत्रकाराला जवळ बोललं नाही आणि आज निवडणूक झाल्यानंतर पत्रकारांची आवश्यकता करा. ही चूक आम्ही ऍक्सेप्ट करतो. कारण आता बघा तुम्ही ऐक ना, ही मोठ्या मनाने ऍक्सेप्ट केली. ज्यांना बोलवायचं होतं त्यांनी बोलवलं पाहिजे होतं. नाही बोललं, ठीक आहे, तुमचा रुसवा मी काढेन, पुढे बोलू नका. तुमचे रुसवे मी काढतो, काळजी करू नका. पुढे बोलूया. आता काय साहेब, लोक रुसल्यामुळे आले नाहीत ना बाकीचे पत्रकार. नाही त्यांना राहतील. माझ्यावर किती दिवस जास्त दिवस रुसून राहत नाही कोणी. आता जसं बघा, आमचे किती 15 आले, आमचा दीपक 10 मतांनी हरलाय तुमचा, बरोबर आहे? आणि गप्पार आमचा 16 मतांनी हरला. ठीक आहे. पालनमध्ये आमचे टॉसवर सीट गेली. पूर्णामध्ये आमची टॉसवर गेली एक सीट. ठीक आहे, आमचं नशीब, त्याला काय करावं. आणि एक टॉसवर गेली आणि दुसरी मला वाटतं 10 मतांनी गेली दुसरी आपल्या त्या ह्याची धमाची मला काही नाही. हा, ते रमा त्याची फक्त 10 मतांनी सीट गेली. काळूची 10 मतांनी, काळूची 10 मतांनी, 10 मतांमध्ये 5 मतं पडले तर सीट आली असते ना. 5-6 मतं आली, 1 मतांनी सीट आली असते ना. तर नगरसेवकाला पडलेलं मतदान आणि नगराध्यक्षाला पडलेलं मतदान, त्याच्यामध्ये साधारण एक 3.5 ते 4 हजार 5,838 मताचा फरक आहे. मोजून बघा, 5,838. या बाबतीमध्ये जे मत क्रॉस झालेलं, जे मत क्रॉसिंग झालेलं आहे त्या मताचं बोलतोय ना. हा. मग 5,838 मताचं आमचं क्रॉस वोटिंग झालेलं आहे. एका वार्डाला जरी समजा 100 जरी मतं दिली असते, 5-50 जरी दिली असते, तर सीट आता ठीक आहे. आता बोलून त्याचा आम्हाला उपयोग होणार नाही. आम्ही त्याचं चिंतन करू आणि पुढे आणखी बघू. आणखी 2 वर्षाला भेटू. 2 वर्षाला निवडणूक आहेच आणखी. आता कोणी म्हणतंय खरी आम्ही सीट कशामुळे हारलो, काय हारलो, आम्हाला कधी तर माहित आहे. आता सुधार करू 2.5 वर्षांनी, जेव्हा निवडणूक लागेल त्यावेळेस. 15 नगरसेवकाच्या बळावर तुम्ही काय अविश्वास अशा काही प्रकार काही करणार नाही. अविश्वास आणणार नाही, आम्ही काही करणार नाही. आम्ही फक्त चांगल्या कामासाठी 100% सपोर्ट करू. काल त्यांनी सभेमध्ये विधानसभेसाठी पाऊल टाकला असल्याचं त्यांनी बोललं. चांगली गोष्ट आहे, वेलकम आहे. त्यांना शुभेच्छा आहेत. माझ्या लढा माझ्यासोबत. मला कोणीतरी लढावं लागेल ना माझ्यासोबत. लढावं लागेल का नाही? चांगली गोष्ट. आतापासून तयारी करावी. 4 वर्षे चांगली तयारी करावी पाहिजे. चांगले कामं करावे, लोकांकडे जावं, 3 तालुके फिरावं, सगळं करावं. चांगली गोष्ट आहे. वेलकम. शुभेच्छा आहेत माझ्याकडे. साहेब तुम्ही आता म्हणाले की बुवा सत्ताधाऱ्यांनी आता जनतेचे कामे करावेत, तर आपले 15 जे नगरसेवक आलेले आहेत त्याच्याकडे बहुमत नाही आहे, तर तुम्ही त्यांना सपोर्ट करणार का? आम्ही चांगल्या कामासाठी, विकासाच्या कामासाठी आम्ही 100% सपोर्ट करणार. पण तुम्ही उठून काही जर डिसिजन घेऊ लागला, काही करू लागला, त्याला सपोर्ट करणार. ते माझे नगरसेवक ठरवतील, माझा उपाध्यक्ष ठरवला, आता उपाध्यक्ष होईल, त्याच्यानंतर मला तिथं गटनेता होईल, उपाध्यक्ष माझाच होईल, 2-3 सभापती पण माझेच होणार आहेत. सभापती पण होणार आहेत ना माझे. एक चर्चा आहे की तुम्ही यशवंत सेनेच्या माध्यमातून उमेदवार दिले, रासपासोबत फारकत घेतली आहे का आता भाजप सोबत जाणार आहे, अशी एक गंगाखेडमध्ये चर्चा आहे. बघा आता सध्या जे आहे अस्तित्वात ते आहे. भविष्याचं कोणी बोलू शकत नाही. भविष्यात काय होईल, भविष्याचं मी कसं सांगू? नाकारता येत नाही. भविष्यात काही होऊ शकतं ना. तुम्ही बघा ना, कोण कोण आलेत, कुठून आलेत, कसे कसे आले. राजकारणामध्ये काय भविष्य? राजकारणामध्ये आज तुमचा कट्टर दुश्मन एवढा रोज होऊ शकतो, त्याच्यामुळे तो विषय नाही.
बोला आणखी काय बोलायचंय. तुमचा नगरसेवक पहिले बुवाटला बोलूच नाही ते नगरसेवक झाला म्हणून बोलत नाही काही. आता बोलायचा अधिकार नाही, इथं बोलायचा अधिकार ते नाही. असं तर पडलं असतं. ते जर असतं ना 100% पडत होतं. ती बाहेर कोणती म्हणून आली. वहिनी भट्ट्या म्हणून आल्या नाही ह्याला नेत नव्हते लोक. हे भामटाय बोलले असते बोलत कुठे येते. आतापर्यंत 4 पत्रकार आले, 4च्या बायका झाल्या. पत्रकार घेत नाहीत ना निवडून. बायकाला नाही देत निवडून. बायका आपल्या शांत पत्रकार नाही. पण आधी आम्हाला जवळ धरतच नाहीत ना पत्रकार असतील त्याच्यामध्ये. हा बरोबर आहे ना. आणि तुम्ही कधी कुठं काळी लावता ते कळत नाही ना. गपची मध्ये करताना काय ना काही उलटी उलटी. पत्रकार काढी लाईत नाही, फक्त तिकडे काय झाले ते तुम्हाला सांगते, तुमचं काय झालं ते तिकडे ते सांगते. करायलाच पाहिजे. फक्त निरोप पाठवतो आम्ही. त्याला काळीच म्हणायचं रे. त्याला आमच्या हिशोबात आम्ही काळी म्हणतो. तुमचं योग्य काय माहिती. तुम्हाला घरी बसू देत नाही, तुम्हाला कामाला लावतो तर हे पत्रकाराचं काम आहे. बरोबर आहे ना. अगदी बरोबर आहे ना. काच काळी म्हणायचं ना. बसू द्यायचं नाही. त्याला तिकडे तसं त्यानं असं केलं, तुम्ही लगेच त्यानं असं केलं की भिडून जाते. तुम्ही भिडवायचं काम तुमचं आहे. ते योग्य करता तुम्ही. प्रशासक काळात 1000 ते 1200 कोटीचे काम, विकास काम तुम्ही या शहरासाठी आणले. आज नगराध्यक्ष निवडून दिला नाही म्हणून या शहरासाठी विकासाला तुम्ही कमी पडणार आहे इतकं नाही. अजिबात नाही. मला जे कामं करायचे ते 100% करणार. मला काय नगरपालिकेनंतर मी पिरवडे टाकून कामं करतो. मला कामं करायला कुठं म्हणा. आता हे बघ नगरपालिकेची बिल्डिंग पिरवलेलं आहे. त्याच्यानंतर धनाबाई तिथं बिल्डिंग फुकून घेतलं. मला काय, मला नगरपालिकेची गरज नाही. तसं आहे, मला ठराव घ्यायचं. माझे 15 नगरसेवक ठराव घेऊन देतील. मला काय प्रॉब्लेम. त्याच्यामुळे गंगाखेडवर माझं 100%. कारण मला निवडून दिलं त्यांनी. मी गांधीला कसा सोडू शकतो. माझ्या जनतेला कसा मतदाराला कसं सोडू शकतो मी. त्यांनी तर माझ्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे. ठीक आहे, ह्या काही नगराध्यक्ष निवडून येणे ही आमचीच काहीतरी चूक असेल. माझी चूक ऍक्सेप्ट केली असं काहीतरी चूक आमची. उड्डाणपुलाचा काही निर्णय झालाय का? कुठल्या उड्डाणपुलाचा ते आपण सीट बघा ना तुम्ही. टेस्टिंग सांगितलं त्याच्यामुळं तुम्ही जसं प्रेस घेऊन जसं त्या गोष्टी सांगितलं होतं की असं करायला. आता ते पुन्हा न्यायालयीन झालं. काय झालं तुम्हाला एवढंच सांगतो. आज तुमच्या समोर सांगतो, हा पूल होणार आहे आणि 100% होणार आहे. सध्या काम सुरू झालं. सुरू झालंय नाही तुमच्या, तुम्ही बघा ना सुरू झालंय का नाही बघा की. टेस्टिंग बिस्टिंग तुम्हाला सुरू झालेली आहे. करू उद्घाटन. आता जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्या त्यात इथली आचारसंहिता करू, उद्घाटन करून चालू करू. कुणी येते का ते बघू. कुणीतरी घेऊन घेऊन वगैरे करू. कॉन्ट्रॅक्टर सांगू कर चालू पूर्ण नसला आलं तर. एखाद्या पटक्यावर मामाला एखाद्या बोलवायचं नाव कोणाचं तर म्हणायचं. चला झालं. चला ओके धन्यवाद.